सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता जगन्नाथच्या समोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. भैरवी आणि राजकुमार या दोघांना सोबत पाहताच जगन्नाथने त्या दोघांच्या सोबत असण्याच्या हेतूचा छडा लावत खूप मोठ्या सत्याचा शोध घेतलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता जगन्नाथने राजकुमारचं बोलणं ऐकल्यानंतर डिवोर्स पेपरवरील सही ही खोटी असल्याचं समोर येताच सारंगने राजकुमारची चांगलीच धुलाई केलेली असते. डिवोर्स पेपरवरती सावलीने नाही तर राजकुमारने खोटी सही केली होती या गोष्टीचा खुलासा जगन्नाथने सगळ्यांसमोर केलेला असतो. त्यामुळे चिडलेल्या सारंगने राजकुमारची चांगलीच धुलाई करत त्याला आता घरातून हकलून दिलेले असते. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता सावली बेळगावमध्ये आपल्या अबीरला घेऊन राहत असते. त्यानंतर त्या ठिकाणी रतन नावाचा जो काही गुंड आहे त्याच्याकडून सावलीने व्याजाने पैसे घेतलेले असतात दुकान काढण्यासाठी आणि ते दुकान ती आता चालवत असते आणि अबीरचा इथे आता उदरनिर्वाह करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रतनला एका मुलीबरोबर लग्न करायचं असतं आणि त्याने पहिलं लग्न झालेलं असताना त्या बायकोकडून पैसे दागिने हे लुबाडून आणलेले असतात. तेव्हा सुशीला काकू ही आता जाऊन सारंगला भेटलेली असते आणि सारंगला हे सहन होत नसतं की इथे आता कुणीही कुठल्याही व्यक्तीवरती म्हणजे स्पेशली महिलांवरती अन्याय करेल. हे त्याला सहन होत नाही आणि ज्या महिलांवरती अन्याय होणार असतो इथे आता सारंग जातो आणि त्या लोकांची धुलाई करत असतो. तेव्हा इथे रतन हा गुंड त्याचं पहिलं लग्न झालेलं असताना त्या बायकोला फसवून एका दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करत असतो तिची प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी. तेव्हा सारंग बेळगावमध्ये आपल्या मुलीला ओवीला घेऊन तिथे रतनची धुलाई करून इथे आता पहिल्या बायकोचे दागदागिने त्याच्याकडून परत घ्यायचे असतात. एकतर तू तिचा चांगला सांभाळ कर आणि तुला सुशीला वहिनींजवळ राहायचं नसेल तर त्यांना रीतसर डिवोर्स देऊन त्यांचे दागिने पैसे त्यांना परत देऊन मग तू ह्या मुलीशी लग्न कर असं सारंगने सांगितलेलं असतं. पण रतन काही ऐकायला तयार नसतो. त्याने इथे दागिने पैसे परत केलेले असतात पण त्याने पोलीस स्टेशनला जाऊन सारंगच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करत सारंगला आता अटक करायला लावलेलं असतं की हा माझ्या लग्नघरामध्ये येऊन त्याने पैसे आणि दागिने चोरून नेले म्हणून. मग पोलीससुद्धा रतनच्या शब्दाच्या बाहेर नसतात. बेळगावमध्ये सगळीकडे रतनची हवा असते आणि त्यामुळे इथे सारंगच्या नावावरती कंप्लेंट केल्यानंतर पोलीस त्याला अरेस्ट करतात, त्याच्याकडून पैसे दागिने घेतात आणि एका जंगलामध्ये नेऊन सोडतात. त्यानंतर इथे रतनची बायको सुशीला सारंगला म्हणत असते, दादा मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं सहन करावं लागतंय. तो म्हणत असतो, वहिनी जेव्हा कुठल्या स्त्रीवरती अन्याय अत्याचार होतो ना, तिचा नवरा तिला त्रास देतो किंवा घरचे लोक त्रास देतात तेव्हा सगळ्यात जास्त त्रास हा मला होतो. कारण मला ते अजिबात सहन होत नाही, कारण माझ्या बाबतीतसुद्धा तेच घडलं आहे. एवढी काही चुकी नव्हती माझ्या बायकोची पण तरीसुद्धा तिला घर सोडून जाण्या इतपत तिच्यावरती वेळ आली होती, तिला त्रास झाला होता आणि मग ती माझ्या आयुष्यातून निघून गेली. तेव्हा इथे रतनचे गुंड आता ओवीच्या पाठीमागे लागलेले असतात. ओवी धावत पळत सावलीकडे जाते आणि म्हणते की ते रतनचे गुंड मला आता किडनॅप करतायत. सावली आता तिला घरामध्ये थांबण्यासाठी आसरा देते आणि त्या रतनच्या गुंडांना तिथून जायला सांगते आणि मग ती आपल्या मुलीची आता विचारपूस करत असते. तेव्हा ओवी इथे आपल्या बाबांचं नावसुद्धा सांगते. तेव्हा फक्त मेंदळे असं बोलत नाही, फक्त सारंग बाबा असंच म्हणते आणि मग इथे सावलीला तिथेच ठेवून ओवी आपल्या बाबांकडे निघून गेलेली असते. तेव्हा इथे ओवीला घेऊन आता संध्याकाळपर्यंत सारंगला घरी जायचं असतं आणि तेव्हा इथे सारंग ओवीला घेऊन घरी जायला निघालेलाच असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, जगन्नाथ आपल्या कामानिमित्त बाहेर आलेला असतो.
त्याची इथे आता एका लोकांसोबत भेट होते आणि ते म्हणजे खूप मोठे त्याचे जवळचे दुश्मन, ते म्हणजे भैरवी, राजकुमार. हे दोघेजण आता रस्त्याच्या पलीकडे एकमेकांबरोबर बोलत असतात. तेव्हा जगन्नाथला त्यांच्या बोलण्यावरती संशय येतो. जगन्नाथ रस्ता क्रॉस करून त्या बाजूला जातो आणि त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा भैरवी आणि राजकुमारचं बोलणं होत असतं की त्याने कसे खोटे डिवोर्स पेपर आणले. राजकुमारला सही करता येत असल्यामुळे त्याने त्या स्किलचा वापर करत सावलीची सहीसुद्धा खोटी खोटी केली. सारंग आणि सावलीला वेगळं करण्यामागे सगळ्यात मोठा हात जसा भैरवीचा आहे तसा राजकुमारचा सुद्धा आहे. हे सगळं आता राजकुमार बोलत असतो की मला जसं हवं तसं मी घर आता केलंय. त्या बबलूला, त्याचबरोबर नील, ती तारा, सोहम सगळ्यांना घरातून बाहेर काढलं. सोहम ताराच्या बाबांच्या घरी राहत असतात, तर नील हा आता एकटाच राहत असतो आणि इथे बबलू सारंगबरोबर असतो. बबलूला सुद्धा घरातून हकलून दिलेलं असतं. सगळ्या गोष्टी घडत असतात, पण प्रेक्षकांनो राजकुमारला सारंगला पण घरामध्ये ठेवायचं नाही आहे. सारंगला सुद्धा घरातून हकलून द्यायचं आहे. आणि मग इथे जगन्नाथने ते बोलणं ऐकल्यानंतर जगन्नाथच्या पायाखालची जमीनच सरकते. तो बोलतो, राजकुमार तुला आता सोडणार नाही. माझी सेवली प्रेग्नंट असताना तिने इथे प्रेग्नन्सी रिपोर्ट तुझ्याकडे दिलेले असताना तू ते फाडून त्या ठिकाणी डिवोर्स पेपर ठेवलेस आणि त्याच्यावरती खोटी सही करून माझ्या सावलीला घरातून कायमचं हकलून दिलंस. सारंग आणि तिचा सुंदर संसार उद्ध्वस्त केलास ना, ते सुद्धा माझ्या सावलीची काहीही चूक नसताना. आता बघ मी काय करते ते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो जगन्नाथ आता जातो बाभुळवाडीला, कारण सावलीबरोबर बाभुळवाडीमध्ये सरपंच असतात हे त्याला माहिती असतं. सरपंचाने मुलीप्रमाणे तिची काळजी घेतलेली असते, दोघांनी सुद्धा, त्यांच्या बायकोने पण आणि त्यांनी पण. तेव्हा इथे जगन्नाथची आता भेट बाभुळ गावामध्ये जाऊन सरपंचाबरोबर झाल्यानंतर सरपंच सावलीची चौकशी करत असतात. सावली कशी आहे आणि तिची बाळंसुद्धा कशी आहेत, मोठी झाली असतील ना आता. पण सावली मॅडमचा काही पत्ताच लागला नाही. तर सापडले नाही का? त्यांच्या बाळांबद्दल काही कळलं तरी का? तेव्हा जगन्नाथ म्हणतो, तुम्हाला कसं माहिती? जेव्हा सावली मॅडम इथे 8 वर्षांपूर्वी बाभुळ गावात आल्या होत्या तेव्हा त्या आमच्या घरी थांबल्या होत्या. त्यांना चक्कर आली होती आणि तेव्हा आम्ही हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं की सावली मॅडम तर इथे प्रेग्नंट आहेत, त्या आई होणार आहेत असं समजलं होतं. आणि ही आनंदाची बातमी सांगायला आम्ही हॉस्पिटलमधूनच घरी आलो होतो. पण तिथे राजकुमार सर भेटले आणि त्यांच्याकडे सावली मॅडमने फाईल दिली आणि मग त्या आमच्याबरोबर घरी आल्या आणि नंतर कुठे निघून गेल्या त्याचा काही पत्ताच नाही. तेव्हा इथे आता सरपंचांनी सांगितलेलं असतं की प्रेग्नन्सी रिपोर्ट राजकुमारला दिलेले असतात आणि तेव्हा जगन्नाथला कळतं त्याच फाईलमध्ये त्यांनी डिवोर्स पेपर ठेवले असतील. मग काय, सरपंचांना घेऊन आणि त्याचबरोबर इथे आता जगन्नाथने वकिलांना आपल्याबरोबर घेतलेलं असतं. वकील आणि जगन्नाथ आणि त्याचबरोबर बाभुळगावचे सरपंच तिघेही मेहेंद्रे कुटुंबाकडे आलेले असतात, तिलोत्तमाच्या घरी आलेले असतात. तेव्हा इथे तिलोत्तमा म्हणते, काय जगन्नाथ आज इथे मोर्चा कसा काय काढलास आणि यांच्याबरोबर तू काय करतोयस रे? तेव्हा जगन्नाथ म्हणत असतो, कामच इतकं महत्त्वाचं आहे की मला यावंच लागलं. ती म्हणत असते, बोला काय काम आहे? तेव्हा इथे आता जगन्नाथ म्हणत असतो की 8-9 वर्षापूर्वी माझी लेक माझी सावली या घरातून निघून गेली का? कशासाठी? कारण तुम्ही तिला घराबाहेर काढलत म्हणून, तिच्यावरती खोटे नाटे आरोप केलेत आणि तिला घरातून हकलून दिलत म्हणून. पण तरीसुद्धा ती बिचारी इथे आली होती, तुमच्या घराला वारस देणार आहे त्याचे रिपोर्ट घेऊन आली होती. ती प्रेग्नंट असताना तुम्ही तरीसुद्धा तिला घरातून बाहेर काढलत. तिलोत्तमा म्हणते, 1 मिनिट, सावली प्रेग्नंट नव्हती, उलट तिने डिवोर्स पेपर पाठवले सही करून. तेव्हा इथे आता लगेच जगन्नाथ म्हणतात, सरपंच तुम्ही बोला. सरपंच म्हणतात, तिलोत्तमा मॅडम, अहो 8 वर्षांपूर्वी सावली मॅडम आमच्या गावात आल्या होत्या. तेव्हा त्या मला आणि माझ्या बायकोला भेटायला आल्या होत्या. तेव्हा त्यांना उलट्या झाल्या, चक्कर आली. माझी बायको म्हणाली की तुम्हाला दिवस गेले असतील, पण त्या म्हणाल्या की नाही, सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे म्हणून ॲसिडिटीने उलट्या झाल्या असतील. तरीसुद्धा आम्ही चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलला गेलो.
तिथे त्यांचं चेकअप केलं, प्रेग्नन्सी रिपोर्टसुद्धा दिले आणि ते रिपोर्ट घेऊन त्या लगेचच हॉस्पिटलमधून तुमच्या घरी आल्या होत्या आणि राजकुमार सरांना त्यांनी प्रेग्नन्सी रिपोर्ट दिले होते. हॉस्पिटलची फाईल राजकुमारच्या हातामध्ये दिली होती, असा खुलासा आता सरपंचांनी केलेला असतो. सावली मॅडम तुम्हाला हे सत्य सांगायला येणार होत्या. राजकुमार सर म्हणाले की सारंग सर घरामध्ये नाही आहेत आणि तुम्हीसुद्धा घरामध्ये नाही. मी तुमच्याजवळ बोलेन, तुम्हाला समजावेन आणि मग सावली मॅडमला फोन करतील असा निरोप त्यांनी मला सांगितला. हे सगळं बोलणं सावली मॅडमने मला आधीच सांगितलं होतं, पण त्यानंतर काय त्यांचा काही पत्ताच लागला नाही. तेव्हा इथे आता राहिला प्रश्न डिवोर्सचा. जगन्नाथ म्हणतो, वकील साहेब आता तुम्ही बोला. तेव्हा वकील साहेब म्हणतात की माझ्याकडून डिवोर्स पेपर हे सावली मॅडमने घेतलेच नव्हते. माझ्याकडून डिवोर्स पेपर राजकुमार सरांनी घेतले होते आणि राजकुमार सरांनी मला सांगितलं होतं की सावली सारंगला डिवोर्स घ्यायचा आहे, त्यामुळे फास्ट ट्रॅकवरती पेपर तयार करा. मी पेपर तयार केले, राजकुमार सरांनी ती घेतले आणि त्या पेपरवरती सावली मॅडमची सही केली. पण ती सही सावलीने केलीच नव्हती असं आता कोण सांगतात? सरपंच म्हणतात. कारण त्यानंतर सावली मॅडम घरी आल्याच नव्हत्या. मग त्या सही कधी करणार? तेव्हा जगन्नाथ म्हणतो, आता राजकुमार बोलेल. कारण राजकुमार भैरवीला सांगत होता की डिवोर्स पेपरवरती सावलीची खोटी सही ही त्यानेच केली होती. कारण त्याला फसवायची तुम्हाला इतकी सवय झाली की खोट्या नाट्या लोकांच्या सह्या करून आतापर्यंत तो सगळ्यांना लुबाडातच आलाय. तसं त्याने सावली आणि सारंगचा हसता खेळता संसारसुद्धा खोटी सही करून उद्ध्वस्त केला. बरोबर ना राजकुमार? तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, जगन्नाथने वकिलांना आणि इथे आता सरपंचांना सोबत आणत खूप मोठ्या सत्याचा खुलासा केलेला असतो. भैरवी आणि राजकुमारचं बोलणं जगन्नाथने तिलोत्तमाला सांगितलेलं असतं. सारंगचा संसार उद्ध्वस्त करण्यामागे इथे आता तिलोत्तमा हिला समजतं की राजकुमारचा खूप मोठा हात आहे आणि भैरवीचा सुद्धा. आणि इथे आता सावली प्रेग्नेंट होती, घराला वारस देणार होती. मग आता सावली कुठे आहे, तिला लवकरात लवकर शोधलं पाहिजे असं आता तिलोत्तमा इथे जगन्नाथला म्हणत असते. पण इथे उशिरा का होईना, पण इथे आता तिच्यासमोर खूप मोठ्या सत्याचा खुलासा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, तिच्यासमोर इथे आता राजकुमारचा खरा चेहरा आलेला असतो. सारंग सावलीचं संसार उद्ध्वस्त करण्यामध्ये त्याचा आणि भैरवीचा किती मोठा हात आहे हे समजलेलं असतं. डिवोर्स पेपर सावलीने नाही तर जबरदस्तीने राजकुमारने तयार करून त्याच्यावरती सह्या घेतल्यात हे सुद्धा तिलोत्तमाला जगन्नाथमुळे समजलेलं असतं. आणि त्यांचं हे बोलणं, आता राजकुमारचं बोलणं आणि जगन्नाथचं बोलणं सारंगने दारामध्ये उभं राहून ऐकलेलं असतं. त्यामुळे इथे सारंग आता भयंकर चिडतो आणि तो म्हणतो, दादा लाज नाही वाटली तुला? माझी सावली इथे प्रेग्नन्सी रिपोर्ट मला दाखवायला घेऊन आली होती आणि तू काय म्हणालास की मी घरामध्ये नाही आहे म्हणून, आणि ते पेपर मला न दाखवता तू मला डिवोर्स पेपर दाखवलेत. लाज नाही वाटली तुला? सांग ना, लाज नाही वाटली का? एकदा फक्त सत्य सांगितलं असतंस तर जाऊन मी माझ्या बायकोला, माझ्या सावलीला परत आणलं असतं. मेंढेर कुटुंबाला वारस मिळाला असता. इथे तेव्हाच आईबाबांचं स्वप्न पूर्ण झालं असतं. पण तुझ्याच्याने ते काही बघवलं नाही. तुला इथे घराला पहिला वारस द्यायचा होता म्हणून तू माझ्या बायकोला खोटं बोलून घरातून हाकलून दिलंस ना? बरोबर ना? माझी बायको प्रेग्नन्सी रिपोर्ट घेऊन आलेली असताना डिवोर्स पेपर मला देत त्याच्यावरती माझ्या सावलीची खोटी सही केलीस. लाज नाही वाटली तुला असं करताना? आणि राजकुमार इथे आता काय बोलावं त्याला काही कळत नसतं. सारंगने राजकुमारची चांगलीच झुलाई केलेली असते. त्याला हवं तेवढं कोपराने मारलेलं असतं आणि त्यानंतर त्याला लालबुंद करत सारंगने राजकुमारला घरातून कायमस्वरूपी हकलून दिलेलं असतं, त्याला घरातून फेकून दिलेलं असतं. आणि त्याच्या मनामध्ये असलेला तो राग तो आता राजकुमारवरती काढत लवकरात लवकर मला सावलीचा शोध घ्यायला हवा असं आता सारंगने ठरवलेलं असतं.